मित्रांनो, आता पूर्वीसारखा प्रचार हा निवडणुकाचा राहिला नाही. कारण एखादी कुठली आश्वासनं असतील, अशी आश्वासनं आपण मागच्या वेळेस दिले, ते पूर्ण नाही केले तर लोक विचारू लागतात. कारण सध्या प्रूफ किंवा एक सबूत म्हणून हे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ असतील, काही गोष्टी असे लोक दाखवतात आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर येत असतात. त्यामुळं खोटं बोलून, रेटून बोलून सध्या चालत नसतं. मित्रांनो, असंच झालं की उद्धव ठाकरे आता सध्या आम्ही कोरोनामध्ये किती कामं केले, आमच्या कामाची दखल ही WHO संघटनेने घेतली, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. म्हणजे आम्ही एवढे कामं केलेत त्यापूर्वी काय यांच्या 2 मुलांनी मुंबईच्या विकासाचा श्रेय घ्यायचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी चालल्या आहेत. मग यामध्येच मुंबईकर कसे शांत राहतील? मुंबईकरांनी सुद्धा त्या ठिकाणी पोल खोललेली आहे. एक आजी काय म्हणते आपल्याला ते बघायचंच आहे मित्रांनो. तर सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना एक विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये जे वंदे मातरम, भारत माता की जय लिहायला विसरू नका. बघा, सध्या मुंबईचा विकास, मराठी माणूस, मुंबई अस्मिता, ह्या सगळ्या गोष्टीवरती सध्या प्रेम उफाळून भरपूर आलंय. जसं बघा, ज्यावेळेस जत्रा येतात त्यावेळेस कुस्त्याचे फड रंगतात, त्यावेळेस प्रत्येकाला अंगाला तेल लावून पैलवान व्हावं असं वाटतं. आणि त्यावेळेस एक 10 ते 12 दिवस गावामधून असे अनेक मुलं कुस्त्याच्या फडामध्ये असतात, कारण पुढे यात्रा आणि कुस्त्या असतात. आता निवडणुका आहेत, निवडणुकाच्या पुढे कुणाकुणाची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, महाराष्ट्रप्रेम, मुंबई प्रेम, मराठी माणूस हे सगळं उफाळून येईल हे सांगता येत नाही, कारण ते आणल्याशिवाय पर्यायही नसतो. आता मुंबई ही महाराष्ट्राचा तसेच भारताचा एक अविभाज्य घटक आहे आणि एक ती आर्थिक राजधानी सुद्धा आहे. मुंबई आपल्याकडे असावी असं प्रत्येकांना वाटतं, ती वाटायला पाहिजे. पण मुंबई करता आपण काय दिलं, मुंबईतील मराठी माणसाकरता आपण काय दिलं, ह्याचा सुद्धा हिशोब ही जनता ठेवते मित्रांनो. ही आपल्याला ठेवायची गरज नाही, कारण जनता हे काम बघते, जनतेला ही कामं दिसतात. भावनेच्या आहारी जाऊन काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक पाठीमागे असतात, पण कामाच्या बाजूनं पूर्ण समाज उभा राहतो. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही विधानसभा, नगरपंचायत, तुम्ही बेस्ट पतपेढी ह्या तुम्ही निवडणुका पाहिल्या असाल. कारण एका मतानं, एका हातानं लोकांनी मतं हे महायुतीला भरभरून दिले. आता उद्धव साहेबांचं म्हणणं असं आहे की कोरोनामध्ये आम्ही काय काय केलं, कसं कसं केलं, ह्या यांच्या नेरेटिव्हला एका आजीनं केराची टोपली दाखवली. तर आजी नेमकं काय म्हणते तुम्हाला मी ऐकवतो, ऐकून घ्या. आणि साहेबांनी हे काय म्हणलं तुम्ही तेही ऐकून घ्या. तुम्हाला दोन्हीही मी एका वेळेस ऐकवतो. जसं कोरोना काळामध्ये मी तुमच्याशी बोलत होतो बोलायचं नाही. आम्हाला काय तर काम द्या म्हणून, तर नाही का दिले का त्यांनी काम. कोविड मध्ये मावशींचं म्हणणं की कोरोना काळामध्ये आमच्या मुलांचे रोजगार गेले. मावशी ऐकले, आमच्या पोरांचे रोजगार गेले. मराठी मावशी कित्येक वर्षापासून या परिसरात राहतात. पोरांचे रोजगार गेल्यानंतर आमची पोरं राज ठाकरेंकडे गेली, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही असं मावशींचं म्हणण्याकडे गेले. उदय ठाकरे त्यांनी काय काम बोलले नाहीत, काही उत्तर दिले नाही. आझाद मैदानामध्ये जाऊ बसून आमचे पोरं आले आणि असंच मग आता कुठं पेशंट सांभाळायला जातात, कुठं बिगाडीमध्ये जातात, पण कधी आमच्या लक्ष नाही दिलं. जाऊन बसून आम्हाला काय तर काम द्या आणि कोर्टमध्ये काम दिलं नाही, तरी दखल गेले काय. आणि आता वोटिंग आली की मग येतात. जसं कोरोना ऐकलं शेवटचं वाक्य, मी तुमच्याशी वोटिंग असेल तर येणार, वोटिंग असेल तर येणार. म्हणजे आता हे जे तुम्हाला मी ऐकवलं हे यासाठी ऐकवलं की सामान्य जनतेची प्रतिक्रिया असा आहे. पण याच्या पुढे जाऊन त्याच मधल्या कोरोना काळामध्ये ज्यावेळेस ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, यांच्याकडे एक अशी संधी होती, त्या संधी ते सोनं करू शकले असते आणि आपली एक ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकले असते. कारण कमी वेळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी ओळख निर्माण केली, एकनाथ भाई झाला, असंच त्यांच्याकडे तो ऑप्शन होतं, पण त्यांनी केलं नाही. आता कोरोनामध्ये ते फक्त 1 दिवस मंत्रालयामध्ये गेले होते, मुख्यमंत्री दालनामध्ये, आणि त्या परेडमध्ये एक महत्वाच्या खुलासे त्या ठिकाणी झाले होते
की कोरोनामध्ये हे फेसबुक लाईव्ह यायचे महाशय आणि फेसबुक लाईव्ह येऊन हे ज्ञान लोकांना शिकवायचे. चांगली गोष्ट शिकवा, पण यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन वर्क फ्रॉम होम आणायचा प्रयत्न होता. आता या ठिकाणी आम्ही पण शेतकऱ्यासाठी ऑनलाईन वर्क फ्रॉम होम आणलं होतं, फक्त आता हे या ठिकाणी बोलायचं राहून गेले. पण तुम्हाला मी सांगतोय काय, सांगायचं कारण एवढंच आहे की मुख्यमंत्री असताना त्यावेळेस नेमकं इथं काय झालं होतं. ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते कोरोना पिरियडमध्ये कोरोनाचं नाव घेऊन ते कुणालाही भेटायला टाळायचे. एका रूम मध्ये बंद असतानाही तोंडाला मास्क लावून बोलायचे. आणि त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट असं आहे की मुख्यमंत्री लाईव्ह आले, दिसायचे, लाईव्ह संपलं, मुख्यमंत्री गायब व्हायचे. हे मी म्हणत नाही, हे ते पाठीमाग त्यांचेच मंत्री आमदार हे बोलत होते. त्यामध्ये अनेक नाव सांगू शकतो. पण असं होतं, त्याच मंत्रिमंडळामधील त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच खात्यामधील मंत्र्यांना सुद्धा ते भेटत नव्हते, कुठल्या खात्याशी संपर्क ठेवत नव्हते. मग मंत्र्यांशीच नाही भेटलं, कुठल्या खात्याशी संबंध नाही ठेवला, तर लोकांचे काम कसे करायचे, हा एक प्रश्न संदीपान भुमरे यांनी पाठीमागं सांगितला होता. तो किस्सा त्याने जर मुख्यमंत्र्यांशी भेटलेच नाही, चर्चा केलीच नाही, एक मंत्री असताना त्यांना मुख्यमंत्री तासन तास वाट पाहावी लागायची, तर हे त्यांना मुख्यमंत्री भेटत नव्हते. तर त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची अवस्था काय असेल. ते आजी बोलली ना, आम्ही गेलो होतो भेटायला, उदय साहेब कुछ काहीतरी बोलले नाहीत, काय नाही, पण आमच्या मुलाने जाऊन आंदोलन केलं आझाद काही झालं नाही. अहो, हे लोक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भेटत नव्हते, आपल्या खातेदार लोकांना भेटत नव्हते, तर लोकांना काय भेटते. आणि त्या ठिकाणी भुमरेंनी एक प्रश्न निर्माण केला होता, जर आम्हाला मुख्यमंत्री जर भेटले नाही तर आम्ही लोकांची कामं कशी करायचे, आणि लोकांचे कामं नाही केले, लोक आम्हाला मतं देतील का, इथं हा प्रश्न येतो. कारण लोकांना मतं मागायला सुद्धा काम दाखवावं लागतं, विकास दाखवावा लागतो. आता यापूर्वी भुयारी मेट्रो या ठिकाणी मुंबई तक या चॅनलने मुख्यमंत्री साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता काही 2-3 दिवसांपूर्वी. त्यामध्ये प्रश्न असा होता की ठाकरे ब्रँड संपत चाललाय किंवा संपवतोय, तुमचं मत काय. त्यावर देवाभाई म्हणले होते की ब्रँड तर मला माहिती नाही, की ब्रँड फक्त एकच होते, बाळ ठाकरे, त्यानंतर कुठला ब्रँड आहे असं मला वाटत नाही. या ठिकाणी कोणी संपत नसतो, फक्त जय किंवा पराजय या ठिकाणी होत असतो. आणि ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला गेला की मराठी वोट बँक, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मराठी लोकांसाठी आम्ही जे काम केलंय, हे काम पाहून आम्हाला महाराष्ट्रातील मराठी लोकांनी जास्तीत जास्त भरभरून वोट दिलंय, हा मराठी वोट बँक ही आमची आहे. कारण मुंबईतच फक्त मराठी लोक नाहीत, मराठी लोक हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्या लोकांनी अक्षरशः लोकांना डोक्यावरती घेतलंय. डोक्यावरती घ्यायचं कारण काय आहे, कारण त्यांनी तसं काम केलेलं आहे, ते काम बघून लोकांनी डोक्यावरती घेतलेलं आहे. हे कोणी मानू अथवा न मानू, पण जे काही विकास दिसतोय मुंबईत सुद्धा, तो विकासही कुठेतरी या महायुतीनंच केलेला आहे. शिंदे साहेबापासून ते आतापर्यंत तुम्ही पाहत आला असालच, प्रत्येक विकासाची कामं जी आहेत, हे कामामध्ये जर कुणाचं नाव असेल तर नाव यांचंच आहे, या लोकांचंच नाव आहे. कारण या लोकांनी फक्त मतदारसंघ नाही म्हणून काम नाही केलं, आपली एक जबाबदारी आहे, आपल्या लोकांनी निवडून यासाठी दिलेला आहे, ह्या गोष्टी समजून यांनी काम केलं. आणि देवाभाईने सांगितले 2017 मध्ये यांनी जे 5 घोषणा केल्या त्यामधील यांनी एकही घोषणा पूर्ण केली नाही. पण आम्ही जे काही बोललो होतो, आम्ही ते पूर्णपणे करून दाखवलंय. खरंच ते लोकांना सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे बघा, मुंबईमध्ये विकास, मराठी माणूस, सगळं काही असेल, अस्मिता वगैरे असेल, ह्या सगळ्याला मुंबईकरांचं उत्तर दिलेलं आहेच, पण मुख्यमंत्री महोदयानं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.